कसं कसं वाटतोय, गारगार वाटतोय। मुरबाडची जनता जोमात, नेते गेले कोमात। भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या पराभवाला जबाबदार स्वतः उमेदवार कपिल पाटीलच आहेत। पद म्हणजे काय, ज्यांनी तुमच्यासाठी त्याग केला त्याची जाणीव निरंतर कायम ठेवली नाही। ज्या पायरीचा सहारा घेऊन कपिल पाटील पुढची पायरी गाठली त्या पायरीचा विसर पडला। श्री कपिल पाटील साहेब हे पॉलिटिशियन होते। ते येणाऱ्या पुढील निवडणुकीस आपला जीवन अर्पण करून 12व्या पिढीचा विचार करत होते। श्री किसन कथोरे हे लीडर आहेत, मास लीडर। येणाऱ्या पिढीसाठी मार्ग तयार करतात, मार्ग शोधतात आणि मार्ग सोपा करतात। आमदार किसन कथोरे पिढीचा विचार करत नसून त्यांच्या पिढीचा फुलस्टॉप आहे। मेल्यावर आपली कीर्त राहण्यासाठी काम असं करतात की पिढीला त्याची जाणीव असली पाहिजे। 5व्या पिढीसाठी, 10व्या पिढीसाठी किंवा 12व्या पिढीचा विचार त्यांच्याकडे नसून ते एक जनतेचे लीडर आहेत। मुरबाड तालुक्यात अनेक राजकीय माफिया आहेत, त्यांना किंवा ठेकेदार आहेत, माफिया ठेकेदार यांना हटवण्याची मोहीम राबवली जाणार आहे। कारण जनतेला माहीत झालं आहे की किसन कथोरे आमदार राजकीय वारसा कोणी नाही आणि त्यांना पिढीसाठी कमवण्याची गरज नाही। जनता त्यांच्या राजकीय माफियेची, ठेकेदाराची स्वच्छता चांगल्या प्रकारे करतील ही अपेक्षा धरून जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि कपिल पाटलांचा पराभव केला। श्री कपिल पाटील खालील गोष्टींचा चुकीच्या कारणाने त्यांचा पराभव झालेला आहे। 1 नंबर, वांगणी ग्रामपंचायत विरोध किसन कथोरेंना केला, जनता लीडर। मुरबाड नगरपंचायत विरोध किसन कथोरेंना केला म्हणजे जनता लीडर। मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समिती विरोध किसन कथोरेंना केला म्हणजे जनता लीडर। कुणाच्या असण्याने नसण्याने काही फरक पडत नाही, विरोध केला किसन कथोरेंना म्हणजे जनता लीडर। हत्तीचा पिल्लू विरोध किसन कथोरेंना केला म्हणजे जनता लीडर। बबन हरणेंच्या भाषणात हास्य यात्रेमध्ये कपिल पाटील सामील झाले, विरोध केला किसन कथोरेंना म्हणजे जनता लीडरला। मतदारसंघात मतदार नोंदणी वाढली, त्यांनी आमच्या मतदारसंघात नोंदणी वाढवा, विरोध केला किसन कथोरेंना म्हणजे जनतेच्या लीडरला। सूत्रांच्या माहितीनुसार मुरबाड विधानसभेमध्ये सुभाष पवारची तयारी चालू होती आणि कल्याण पश्चिम मध्ये सुमित पाटलांची तयारी चालू झाली होती आणि राज्यपाल म्हणून जगन्नाथ पाटलांची तयारी झाली होती। हे सर्व खिरापत वाटण्याचं काम कपिल पाटलांच्याकडून चाललं होतं। अशा प्रकारे ही सूत्रांची माहिती आहे। पण राज्यपालपदी जगन्नाथ पाटील यांना कपिल पाटलांनी कबूल केले होते, म्हणून जगन्नाथ पाटलांच्या स्वप्नांना पूर्णविराम लागणार होता। हे पाहता किसन कथोरेंची पक्षातून हकालपट्टी करा ही अशी मागणी जगन्नाथ पाटलांनी पक्षाकडे केली। पण जगन्नाथ बाबा लक्षात घ्या, किसन कथोरे हे लीडर आहेत, तुमच्यासारखे पॉलिटिशियन नाही, फक्त आपल्या पिढीचा विचार करणारे, आपल्या पायापुरता विचार करणारे, स्वतःचा स्वार्थ बघणारे। त्याच्या कारणाने या मास लीडरला जनतेची गरज आहे आणि मुरबाड विधानसभेमध्ये त्या व्यक्तीचा एक असा स्वतःचा वोट बँक तयार आहे की त्या वोट बँकेच्या जीवावर जनता त्यांच्या पाठीशी आहे। कारण जनतेला माहिती आहे की या लीडरनी स्वतःच्या कोणत्याच दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या कोणत्याच पिढीसाठी कमवून ठेवलेलं नाही। कारण त्यांच्या पिढीला फुल स्टॉप आहे। ते फक्त एक समाजकारण म्हणून समाजामध्ये वावरतात आणि राजकारण करतात। एवढे बोलून मी थांबतो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।